मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगाच्या वतीनं घरोघरी सर्वेक्षणाची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील या सर्वेक्षणाला आता सुरुवात झालेली आहे। शिक्षक आहेत ते प्रत्येक घरी जाऊन अशा पद्धतीनं सर्वे आहे तो करताना पाहायला मिळतात। कुटुंब प्रमुख असतील त्यांच्याशी चर्चा करतायत, त्यांच्याकडे जी काही प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत आणि उत्तरं देखील दिली जात आहेत। त्यासाठी एक विशेष ॲप देखील तयार करण्यात आले आणि या ॲपच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले जातात। आपण हे बघतोय MSBCC हे जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून काही प्रश्न येत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं या कुटुंब प्रमुखांना द्यायची आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेला कालपासून खरं तर सुरुवात झालेली आहे। खरं तर जिल्ह्यात अनेक शिक्षकांना हे काम देण्यात आलेलं आहे आणि आपलं काम सांभाळून त्यांना हा सर्वे आहे तो करायचा आहे आणि त्यामुळे आपण बघतो या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरातील प्रत्येक घरोघरी अशा पद्धतीनं हे सर्वेक्षण आहे ते सुरू असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जे सर्वेक्षण करतायत ते शिक्षक आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कधीपासून हे सर्वेक्षण करताय आणि काय नेमकी माहिती विचारताय? सर्वेक्षणच्या बाबतीत असं झालं, हे सर्वेक्षण होणार आहे याची आम्हाला काही पूर्वकल्पना नव्हती। शुक्रवार शनिवार आम्ही पुणे देवाळंदे सहलीवर होतो आणि शनिवारी संध्याकाळी अचानक तलाट्यांचा फोन आला की उद्यापासून प्रशिक्षण आहे या संदर्भात म्हणून, आणि मग आमचं रविवारी आणि राहिलेल्या लोकांचं सोमवारी असं प्रशिक्षण झालं 21-22ला आणि काल 23 तारखेला आम्हाला एकूण गावामध्ये 875 सर्वसाधारण स्थूलमानानं कुटुंब आहेत आणि आमच्याकडं 9 प्रगणक आहेत। तर आम्ही सर्वसाधारणपणे प्रत्येकी 100 कुटुंब या हिशोबानं ढोबळमानानं त्याची वाटणी करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता काही कुटुंब विभागली जाणार आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाला 100+ इतकी कुटुंब करावी लागणार आहेत। जर आपल्याला मराठा कुटुंब असेल तर एका कुटुंबाला किमान अर्धा ते पाऊण तास लागतो आहे आणि जर मराठा व्यतिरिक्त इतर जातीचं कुटुंब असेल तर त्याचं 2 ते 3 मिनटामध्ये काम होते। त्याला पुढची प्रश्नावली उपप्रश्न जे काय आहेत ते विचारावे लागत नाही, त्यांचा सर्वे त्या ठिकाणी थांबतो। मराठा समाजासाठीचे जे प्रश्न आहेत ते साधारण कशा स्वरूपाचे आहेत आणि साधारण किती प्रश्न आहेत? मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत। काही प्राथमिक प्रश्न आहेत, त्यानंतर सामाजिक त्याची जी काही स्थिती आहे ही सामाजिक स्थिती दर्शवणारी प्रश्नावली आहे। त्यानंतर मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी काही प्रश्नावली आहे आणि त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आरोग्यविषयक प्रश्न आहेत। त्यांचे आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ते उपचार घेत असताना शासकीय दवाखान्यात घेतात की खाजगी दवाखान्यात घेतात आणि काही पारंपरिक उपचार जे आहेत, उदाहरणार्थ सर्पदंश झाल्यानंतर मंदिरात जातात की दवाखान्यात, अशा पद्धतीचे काही उपचार आहेत। म्हणजे डिलिव्हरी त्यांची घरी होते की दवाखान्यात, अशा पद्धतीने आरोग्यविषयक सुद्धा हे आहेत। हे सगळं काम जे आहे ते ॲपच्या माध्यमातून करायचं आहे। हे सगळं ॲप वापरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत का, काय सांगा? होय, तांत्रिक अडचणी येत आहेत। आता कसं आहे, आता माझं वय आहे 56 आणि आता हा सगळा याचा जमाना आहे, तांत्रिक काम करायचं किंवा हे जे काही मल्टीमीडिया तुम्ही वापरताय हे, आणि आम्ही खडूफळानं शिकवणारे माणसं आणि आता हे नाईलाज म्हणून आता आमच्यावरती लादलं गेलं म्हणून हे आता आम्हाला करावं लागते। तर आता काल आम्ही ॲप ओपन केल्यानंतर काल साधारणपणे 26 कुटुंबाचा सर्वे केला तर स्क्रीनला 25च कुटुंब दिसायला लागलीत आणि ते सर्व्हरला अपलोड करणं गरजेचं होतं, तर ते दिवसभर त्याला प्रॉब्लेम असल्यामुळे ते अपलोडच झालं नाही। आज सकाळी अपलोड झालं तर बघितलं कुटुंबांची संख्या प्रत्यक्षात काम केले 26, स्क्रीनवर 25 दिसत होती आणि अपलोड झाल्यानंतर 30। मग आज आता काय करायचं, परत हे डिलीट करून नवीन काम करायचं का काय? सुपरवायझरनं प्रश्न केला तर ते म्हटले काही घाबरायचं कारण नाही, तुम्ही आहे तसं काम पुढं कंटिन्यू चालू करा। आज सगळं ॲप वगैरे व्यवस्थित चालू आहे। तर पाहिलं आपण काही हे सगळं काम करत असताना तांत्रिक अडचणींना देखील या सगळ्या शिक्षकांना सामोरं जावं लागतं आणि या सगळ्यामध्ये देखील हे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू असल्याचं पाहायला मिळते। सर्वेक्षण ज्यांच्या घरामध्ये सुरू आहे ते प्रकाश पाडळे माझ्यासोबत आहेत, बोलूयात। काय सांगाल, मराठा आरक्षणाची गरज आहे असं वाटतं का? ज्या पद्धतीनं आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून वातावरण झालं आणि आता प्रत्यक्षात सर्वे होतोय, तुमची काय नेमक्याची सद्यस्थिती आहे ती विचारणा होते तुमच्या? 100% साहेब, मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे। या मराठा आरक्षणाच्या
मराठा आरक्षण न मिळाल्यामुळं आमच्या मुलांचं इतका हाल झाले शिक्षणाबाबतीत की काही सांगण्यासारखं नाही सर. आता सर्वे होतोय, कशा पद्धतीनं उत्तरं देत आहे, काय नेमकं सांग. जे आहे ते रिअल उत्तर दे ना. आम्ही काय असं ह्याच्यामध्ये बनावट असं काहीच नाही ना. याचा आता माझ्याकडे एक स्टॅम्प आहे, 1930चा स्टॅम्प आहे साहेब. याच्यावरती कुणबी नोंद आहे. हे स्टॅम्प तुम्ही बघू शकता, स्टॅम्प बघा. पण ते आम्हाला तिथं दाखले मिळायला पाहिजे ना. ही शासन दरबारी आम्हाला दाखलेच मिळत नाहीत. ते याला बघा त्याला बघा. हे आता माझ्याकडे 1930चा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातला स्टॅम्प आहे. तरी आम्हाला कुणबी दाखला मिळाला नाही साहेब. हा दाखला बघा. तर पहिला आपण अशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मागासवर्ग आयोगाकडून ह्या सगळं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. त्याला काही तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. मात्र दुसरीकडं ज्यांच्या ह्या सगळ्या घरांमध्ये हा सर्वे सुरू आहे त्यांना मात्र हे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे आणि अशा पद्धतीची अपेक्षा देखील ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, भोयेवाडी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.